मित्रांनो, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून अनेक रेल्वे प्रकल्पांचे काम भारतामध्ये हाती घेण्यात आले असून रेल्वे मार्गांचे जाळे विकसित करणे तसेच नवीन रेल्वे मार्ग तयार करणे, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण तसेच इतर महत्त्वाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत। त्यातल्या त्यात वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवाशांना वातानुकूलित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा याकरिता वंदे भारत एक्सप्रेस देखील भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 238 वंदे मेट्रोसाठी प्रसिद्ध केलेले ग्लोबल टेंडर। परंतु त्याआधी तुमच्यापैकी फक्त 3% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। आपण मुंबई या भारताच्या आर्थिक राजधानीचा विचार केला तर हे शहर गजबजलेले असून मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या समस्या या ठिकाणी निर्माण होतात। या दृष्टिकोनातूनच मुंबईमध्ये मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल तर आहेतच, परंतु त्याच्या जोडीला मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पांची कामे देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। येणाऱ्या कालावधीत मेट्रो प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा जलद आणि सुलभ प्रवास करता येणार असून वाहतूक कोंडीची समस्या देखील कमी होण्यास मदत होणार आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबईत आता मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय रेल्वे बोर्डाने घेतला आहे। याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून 238 वंदे मेट्रो करिता ग्लोबल टेंडर प्रसिद्ध करण्यात आले असून याचे बजेट तब्बल 20,000 कोटी रुपयांचे आहे। या टेंडरसाठीची शेवटची मुदत 29 सप्टेंबर 2023 देण्यात आली आहे। वंदे मेट्रो ही सेवा मुंबईमध्ये उपनगरी लोकल सेवा म्हणून चालवण्यात येणार आहे। त्यामध्ये MUTP 3 अंतर्गत वंदे मेट्रो लोकलची खरेदी करण्याकरिता मुंबई रेल्वे विकास महामंडळाला रेल्वे बोर्डाने मंजुरी देखील दिली आहे। त्यामुळे आता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने वंदे मेट्रो करिता ग्लोबल टेंडर प्रसिद्ध केले आहे। मुंबई शहरी परिवहन प्रकल्पामध्ये आरामदायी प्रवास मुंबईकरांना करता यावा याकरिता 238 लोकल बांधण्याचे प्रस्तावित आहे। यामध्ये MUTP 3 मधील 47 आणि MUTP 3A मधील 191 लोकलचा यामध्ये समावेश असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या कालावधीत मुंबईकरांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलही सबस्क्राईब करा।